झी 24 तास एक पाऊल पुढे। तर दुसरीकडे वनडेमधल्या निवृत्तीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं पहिल्यांदाच प्रॅक्टिस केली। जवळपास 10 दिवस सचिन आपल्या कुटुंबियांसह मसुरीमध्ये होता। आता बडोद्या विरुद्धच्या रणजीच्या क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये सचिन खेळणार आहे। आमचे क्रीडा प्रतिनिधी अमर काणे यांनी घेतलेला आढावा पाहूयात। वनडेमधून एक्झिट घेतल्यानंतर सचिनने आज प्रथमच बॅट हातात घेतलेली आहे। तब्बल 10 दिवस तो मैदानाच्या बाहेर होता। तो आपल्या कुटुंबासोबत मसुरीला गेलेला होता। वनडेची निवृत्ती जेव्हा ची त्यांनी घोषणा केली त्यानंतर तो लगेच मसुरीला गेला होता आणि कुटुंबासोबत तब्बल 10 दिवस तो क्रिकेटपासून दूर होता। पण त्यानंतर आता सचिन मुंबईत परतला आणि परत एकदा सचिन मैदानात दिसतोय। आता नाही, आज दुपारपासून सचिनने 2:15 वाजता सचिन BKCच्या मैदानावर दाखल झाला। त्यानंतर तब्बल पाऊण तास त्याने वॉर्मअप केलं आणि त्यानंतर थेट नेटमध्ये जाऊन सचिनने सराव केलेला आहे। आपण फक्त झी 24 तासवर हे एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स बघू शकतो की सचिन परत एकदा मैदानात उतरलेला नेटमध्ये कसून सराव करताना आपण पाहतोय। अनेक युवा बॉलर्स त्याला सध्या बॉलिंग टाकताय आणि नेटमध्ये सचिन तब्बल गेल्या 2 तासापासून घाम गाळत आहे, स्ट्रोक्स लगावण्याचा प्रयत्न करतोय आणि परत एकदा आपला हरपलेला फॉर्म मिळवण्यासाठी सचिन आता कठोर परिश्रम करतोय। गेल्या काही मॅचेसमध्ये आपण गेल्या वर्षभरात आपण बघायला गेल्यास टेस्टमध्ये सचिनच्या बॅटमधून फारसे रन्स आलेले नाही आहे। पण यापुढे टेस्टमध्ये आता ऑस्ट्रेलियाची टीम भारतात येणार आहे, त्यामुळे त्या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खोऱ्याने रन्स करण्याचा सचिनचा इरादा आहे आणि तत्पूर्वी मुंबईकडून रणजी मॅचेस खेळण्याचे सुद्धा सचिनने संकेत दिलेले आहे। त्यामुळे सचिनने हा सुरू केलेला हा प्रवास ही जी प्रॅक्टिस आहे त्याच दृष्टीने सचिन करत असल्याचं लक्षात येत आहे। आपण फक्त पाहू शकतो हे सर्व एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स जे सचिनने परत एकदा बॅट हातात घेतलेली वनडे निवृत्तीनंतर ते फक्त आणि फक्त झी 24 तासकडे आता आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधवसह अमर काणे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।